तुझी चूळ दाखव. सकाळच्या पिरियडला या ठिकाणी आपण जिथं आता एंट्री केली समुद्रात तिथं डॉल्फिन दिसतात म्हणून बोट सपोर्टसाठी हा डॉल्फिन पॉइंट मानला जातो. वेलकम टू माय चॅनल डॉक्टर कैलाश ट्रॅव्हलखोर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. कोकण म्हणजे मालवणची ट्रिप प्लॅन करत असाल तर या प्लेसेस नक्की व्हिजिट करा. निवती देवबाग बंदरावरून जेट्टी बोट पकडून 30 किलोमीटर्स अरबी समुद्रात गेलो. त्या व्हायरल प्लेसेस बघून आलो ज्यामुळे मला वाटले मी इंडियामध्ये नसून बाली, थायलंड अशा फॉरेन कंट्रीजमध्ये आहे. डॉल्फिन्स, ओल्ड आणि न्यू लाईट हाऊस, म्हातारीची चूळ, म्हातारीची गुफा, स्मगलिंग आयलंड, निवती बीच या व्हायरल पॉईंट्स पाहिल्या. असे नयनरम्य दृश्य पाहून दिल गार्डन गार्डन हो गया. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळी 6:30ला राहत्या हॉटेलमधून स्कूटीने निघालो आणि अर्ध्या तासात देवबागला येऊन पोहोचलो. हीच ती जागा जेथून आमची जेट्टी राईड म्हणजे बोट निघणार होती. वारा चालू होता, समोर बोट लागली होती. एक्साइटमेंट आणि फिअर दोन्ही इमोशन्स एकसाथ मनात हेलकावे खात होते. डॉल्फिन्स बघण्याची एक्साइटमेंट तर होती, पण वाऱ्यामुळे बोटचं काय होणार, काय हाल होणार ही फिअरसुद्धा होती. पण जायचं होतं हे नक्की, कारण म्हातारीची चूळ बघायची होती. इट वॉज डेफिनेटली अ ॲड्रेनालिन रश. समुद्राच्या लाटांचे हेलकावे खात बोट पुढे जात होती. आमच्या बोटमधील काका सर्वच फेमस पॉईंट्सचे इम्पॉर्टन्स सांगत होते, पण मका तर म्हातारीची चूळच बघायची होती. ती काय असते ते नेमकं बघायचं होतं. देवबाग म्हणजे कर्ली नदी व सरबी समुद्राच्या बेटावर तयार झालेली जागा, देवबाग आयलँड. बोट तिकडून सुरू झाली. शांत पाणी, नंतर बोटवर लाटांचा मारा करत होते. त्याहून आम्हाला कळालं आम्ही अरेबियन सीमध्ये एंट्री केली आहे आणि सिग्नल भेटला आणि खरा प्रवास तिथूनच सुरू झाला म्हातारीच्या दुनियेत. अरबी समुद्रात एंट्री केली, मग धडकी भरली, कारण लाटांचा मारा बोटवर आणि मग माझ्या कपड्यांवर होत होता. मज्जा आणि भीती दोन्ही एकसाथ. थोड्या वेळाने ओल्ड लाईट हाऊसचे दर्शन झाले. संपूर्णपणे खडकात बनवलेले लाईट हाऊस पाहून आश्चर्यचकित होते. 400 वर्षांपूर्वी पोर्तुगीज ओल्ड लाईट हाऊस कसे बनवले असेल हा प्रश्न मला पडला, परंतु जास्त विचार केला नाही. त्या वास्तूची मजा घेत होतो. खरंच खूप सुंदर असे निवती ओल्ड लाईट हाऊस. फोटोज आणि व्हिडिओज काढले, मग बोट पुढे चालली. मग तर काय वेगळ्याच विश्वात गेलो. ना हे बाली, ना हे थायलंड, हे तर आहे आमचं कोकण. बोट मग 2 खडकांमध्ये जाताना दिसली. जसे ओल्ड लाईट हाऊस आहे तसे न्यू लाईट हाऊस सुद्धा आहे. दुसऱ्या खडक्याच्या इथे होते न्यू लाईट हाऊस म्हणजेच ब्रिटिश लाईट हाऊस. हे ब्रिटिश लाईट हाऊस न्यू टेक्नॉलॉजीने बनवलेले आहे व आजही कर्मचारी तिकडे काम करतात. म्हातारीची गुफा सुद्धा इकडेच आहे. ईगल्स आय सुद्धा इथेच आहे, जिथे उतरून आपण लाईट हाऊसची मजा दूरदृष्टीने घेऊ शकतो. पण हायटाईड असल्याने खाली उतरणे कठीण होते, म्हणूनच बोटमधूनच न्यू लाईट हाऊसची मजा घेत पुढे गेलो. मग आम्ही सर्वात फेमस पॉइंट म्हातारीची चूळ बघायला गेलो आणि ते दृश्य पाहिले. ए म्हातारे, तुझी चूळ दाखव. हा म्हातारीची चूळ आहे ना, म्हणजे इकडनं जो पाणी येतो त्याला नाव केलं की म्हातारीची चूळ. एक मेन ऑफिसर आणि त्याची पूर्ण फॅमिली. आणि हे जेव्हा लाईट हाऊस नवीन होतं ना तेव्हा कामगार पण इकडेच होते सर्व. ती म्हातारी होती ना, ती घसरून खाली पडली की तिला ढकललं हे समजलं नाही, म्हणून तो ॲक्सिडेंट झाला. हे केलं, डिक्लेअर केलं. आणि हा इकडे तिकडे त्याचा बघा बांधलाय तो बॉक्स, त्याच्यामध्ये कपी नाही तो म्हातारीचा, त्याच्यामध्ये म्हातारीला पुरलेला आहे. म्हणून या लाईट हाऊसला जे चारी साईडने पॉईंट आहेत ना त्याला म्हातारीपासून स्टार्ट केलं आहे नाव. आणि हे आता म्हातारीचं चूळ हे नाव नव्हतं, म्हातारी चाळ असं नाव होतं.